चला मंडळी, आज मस्तपैकी आपण अंडा भुर्जी बनवणार आहोत। त्यासाठी आपण सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये 2 ते 3 बारीक चिरलेल्या मिरच्या घालणार आहोत। त्यानंतर 3 ते 4 बारीक चिरलेले कांदे घालून घेणार आहोत। त्यानंतर मीठ टाकायचे आणि कांदा मस्तपैकी छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि कांदा थोडासा लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये 2 टोमॅटो टाकायचे आहे आणि चांगले परतून घ्यायचे आहे हाय फ्लेमवर। आता कांदा आणि टोमॅटो छान मस्तपैकी परतले आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत। 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये मालवणी फिश मसाला टाकणार आहोत 2 चमचे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाले टाकू शकता। त्यानंतर आपण इथे 4 अंडी बारीक फोडून टाकायची आहे। तर अंडी तुम्ही एका बाउलमध्ये फोडून सुद्धा त्यामध्ये टाकू शकता आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि चांगलं हलवून भुर्जी चांगली ड्राय होईपर्यंत परतून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता भुर्जी मस्तपैकी ड्राय झालेली आहे। त्यानंतर आपण त्यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकणार आहोत। आणि अशा प्रकारे आपली मस्तपैकी भुर्जी तयार आहे। त्यानंतर आपण पॅनमध्ये पाव गरम करून घ्यायचे आहे। त्यासाठी आता इथे मी चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यावर पाव टाकायचे, थोडीशी मिरची पावडर, कोथिंबीर टाकून व्यवस्थितपणे पाव गरम करून घ्यायचे आहे। तुम्ही तेलाच्या ऐवजी बटरचा इथे वापर करू शकता। अशा प्रकारे आपली मस्तपैकी चमचमीत अंडा भुर्जी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।